जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि येत्या काही दिवसात सोन्याचे दर आणखीन घसरण्याची शक्यता आहे. सध्या भारत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळते. मार्च महिन्याच्या सुरुवातीला 1 मार्चला सोन्याचा दर प्रति तोळे 1,73,000 रुपये इतका होता. तोच दर आज 24 मार्चला 1,35,000 रुपये प्रति तोळ्यांवर आलाय. म्हणजे सोन्याच्या दरात मागच्या 23 दिवसात 38,000 रुपयांची घसरण झालीय. फक्त युद्ध सुरू आहे म्हणून सोनं कमी झालंय का? असं नाहीये. यामागे खूप मोठी आर्थिक कारणं आहेत. तीच आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी केतकी आणि तुम्ही बघताय केतकी रिपोर्ट्स. पहिलं कारण आहे डॉलर मजबूत होणं. जेव्हा अमेरिकेचा डॉलर मजबूत होतो तेव्हा सोन्याचे दर आपोआप खाली येतात. पण सोनं हे आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरमध्ये ट्रेड केलं जातं आणि डॉलर महाग झाला की सोनं बाकीच्या देशांसाठी महाग पडतं. म्हणून मागणी कमी होते आणि दर घसरतात. डॉलर मजबूत होणं म्हणजे नेमकं काय? जेव्हा युएस डॉलर इतर करन्सीच्या तुलनेत मजबूत होतो, म्हणजे जर एक युएस डॉलर म्हणजे जो 90 रुपये होता तो आता 93 रुपये झाला, तर डॉलर मजबूत झाला असं म्हणतात. जेव्हा सोनं महाग वाटायला लागतं तेव्हा मोठे देश आणि इन्व्हेस्टर्स खरेदी कमी करतात. डिमांड कमी झाली की मार्केटमध्ये सोन्याचा दर आपोआप खाली येतो. त्यासाठी सिंपल लॉजिक लक्षात ठेवा. स्ट्रॉंग डॉलर म्हणजे वीक गोल्ड आणि वीक डॉलर म्हणजे स्ट्रॉंग गोल्ड. दुसरं कारण आहे व्याज दर म्हणजे इंटरेस्ट रेट. अमेरिकेची सेंट्रल बँक म्हणजे फेडरल रिझर्व्ह जर व्याज दर वाढवते तर लोक सोन्याऐवजी बँकेत किंवा बॉन्डमध्ये पैसे गुंतवतात. कारण सोनं व्याज देत नाही, पण एफडी किंवा बॉन्ड व्याज देतं. म्हणून सोन्याची मागणी कमी होते आणि दर खाली येतात. फेडरल रिझर्व्ह काय करते तर ती ठरवते की बँकांचे व्याजदर किती असतील. जेव्हा महागाई वाढते तेव्हा फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवते. व्याजदर वाढले की काय बदलतं ते आपण बघू. समजा बँक एफडी वर 5% व्याज देत होती आणि ते अचानक 60% झालं, तर मग लोक काय करतील? जिथे जास्त रिटर्न्स मिळतो तिथे पैसा टाकतील. सोनं वर्सेस एफडी किंवा बॉन्ड याची सिंपल तुलना आपण समजून घेऊ. सोनं काहीही व्याज देत नाही, पण एफडी किंवा बॉन्ड नियमित कमाई देतात. जेव्हा व्याजदर वाढतात तेव्हा लोक सोनं विकून पैसे काढतात. ते पैसे एफडी किंवा बॉन्ड मध्ये गुंतवतात. त्यामुळे सोन्याची मागणी कमी होते आणि दर खाली येतात. तुम्ही सिंपल लॉजिक लक्षात ठेवा. हाय इंटरेस्ट रेट म्हणजे गोल्ड डाऊन आणि लो इंटरेस्ट रेट्स म्हणजे गोल्ड वरती जातं. तिसरं कारण आहे युद्ध आणि तणाव कमी होणं. जेव्हा जगात युद्ध किंवा तणाव वाढतो तेव्हा लोक सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून सोनं खरेदी करतात. पण सध्या काही ठिकाणी तणाव कमी झाल्यामुळे लोक पुन्हा स्टॉक मार्केटकडे वळतायत आणि त्यामुळे सोन्याची डिमांड कमी झाली आहे. जेव्हा तणाव कमी होतो किंवा युद्धाचा धोका कमी वाटायला लागतो तेव्हा लोकांचा आत्मविश्वास परत येतो. स्टॉक मार्केट पुन्हा वाढतं. इन्व्हेस्टर माइंडसेट बदलतो आणि गुंतवणूकदार विचार करतात की सोन्यात पैसे ठेवून काय फायदा. स्टॉक मार्केटमध्ये जास्त रिटर्न्स मिळू शकतात आणि म्हणून ते काय करतात? सोनं विकतात आणि शेअर्स मध्ये गुंतवणूक करतात. याचा थेट परिणाम होतो सोन्याच्या विक्रीमध्ये. सोन्याची विक्री वाढते, मागणी कमी होते आणि सोन्याचे दर खाली येतात. याचं अजून एक कारण म्हणजे प्रॉफिट बुकिंग. ज्या इन्व्हेस्टर्सनी आधी सोनं विकत घेतलंय आणि आता ते प्रॉफिट कमवण्यासाठी विक्री करतात ते असतं प्रॉफिट बुकिंग. जेव्हा मोठ्या प्रमाणावर विक्री होते तेव्हा दर खाली येणं साहजिकच आहे. सोन्याच्या बाबतीत हे कसं होतं ते समजूयात. समजा तुम्ही सोनं 60,000ला घेतलं आणि काही दिवसांनी ते 70,000 झालं. मग तुम्ही काय कराल? नफा मिळतो म्हणून ते विकाल. आता मोठे गुंतवणूकदार काय करतात? मोठ्या प्रमाणात सोनं विकतात आणि त्यामुळे एकाच वेळी मार्केटमध्ये सप्लाय वाढतो. तेव्हा सुरू होतो डिमांड वर्सेस सप्लाय गेम. जेव्हा मार्केटमध्ये सप्लाय जास्त होतो आणि डिमांड कमी होते तेव्हा किंमत घसरते. त्यामुळे याला क्रॅश नाही तर मार्केट करेक्शन असं म्हटलं जातं. सोन्याचे दर खूप वेगाने वाढत असतील तर थोडी घसरण होणं नॉर्मल असतं. भारतात सणासुदीच्या काळात सोन्याच्या मागणीत भरपूर वाढ होते. पण सध्या दर घसरल्यामुळे सामान्य ग्राहकांसाठी एक चांगली संधी असू शकते. ज्वेलर्सकडे खरेदी वाढण्याची शक्यता आहे, पण गुंतवणूकदारांसाठी हा थोडा सावध राहण्याचा काळ आहे. सोन्याचे दर पुढे वाढतील की अजून घसरणार हे पूर्णपणे अवलंबून आहे ते अमेरिकेच्या व्याजदरांवर, डॉलरच्या ताकदीवर आणि जागतिक परिस्थितीवर. तज्ञांच्या मते जर परिस्थिती अशीच राहिली तर सोन्याचे दर आणखी थोडे खाली येऊ शकतात. आता सोनं घसरलंय पण काही सांगता येत नाही, कारण एक मोठी बातमी आणि सोनं पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. म्हणूनच जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. पण गुंतवणूक करताना नेहमी तज्ञांचा सल्ला घ्या आणि अशा महत्त्वाच्या अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.